सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी 27,000 रुपयाची लाच स्वीकारताना राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील मंडलाधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे वय 47 वर्ष यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. 19 डिसेंबर रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. त्यामध्ये शेतजमीन गट क्रमांक 479 यामध्ये तक्रारदार यांचे सातबारा पत्रकी नाव लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मंडळ अधिकारी कुलदीप जनवाडे यांनी 10,000 रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार 19-20 डिसेंबरला पडताळणी केली असता मंडलाधिकारी कुलदीप जनवाडे यांनी तक्रारदार यांची अर्जुनवाडा येथे असलेली शेतजमीन गट क्रमांक 479 मध्ये सातबारा पत्रकी नाव नोंद करण्याकरिता तक्रारदार हे कसबा वाळवे मंडळ कार्यालय गेले असता त्यांच्याकडे नंदकुमार पाटील यांचे नाव लावण्याच्या प्रकरणासाठी 7,000 रुपये व तक्रारदार पाठपुरावा करत असलेल्या त्यांच्या गावातील इतर 4 प्रकरणांसाठी 20,000ची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. आज 23 डिसेंबर रोजी कुलदीप जनवाडे यांना तक्रारदार नंदकुमार पाटील यांच्याकडे पडताळणीमध्ये मागणी केलेले 10,000 पैकी 7,000 व उर्वरित 4 प्रकरणांसाठी 20,000 अशी एकूण रुपये 27,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. त्यानंतर आरोपीची झडती, वाहन तसेच कार्यालयाची झडती करून आरोपी कुलदीप जनवाडे यांचा मोबाईल तपासकामी जप्त करण्यात आला. आरोपीच्या घर झडतीसाठी पथक तात्काळ रवाना करण्यात आले. घर झडतीची प्रक्रिया सुरू असून आरोपी कुलदीप जनवाडे यांच्या विरुद्ध राधानगरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, प्रकाश भंडारे, विकास माने, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील यांनी केली.